ओके, वेलकम टू ऑल. गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की इंजिन म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं हीट इंजिन म्हणजे काय आणि इंजिनचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. सो इंजिन म्हणजे काय आपण बघितलं होतं. सो इंजिन इज द डिव्हाइस. असा एक इंजिन एक डिव्हाइस आहे की त्याच्यामध्ये काय होतं, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये होतंय, तर त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतोय, इंजिन. व्हॉट इज द हीट इंजिन. हीट इंजिन म्हणजे काय की असा डिव्हाइस आहे की त्या इंजिन मध्ये काय होतंय की केमिकल एनर्जीचं रूपांतर थर्मल एनर्जी मध्ये आणि थर्मल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतंय, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. सो त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतोय, हीट इंजिन. सो दोन व्याख्या आपण बघितल्या होत्या. एक बघितलं होतं इंजिन म्हणजे काय आणि दुसरं त्या ठिकाणी आपण बघितलं हीट इंजिन म्हणजे काय. त्याच्याच बरोबर आपण इंजिनचं बेसिक क्लासिफिकेशन त्या ठिकाणी बघितलं होतं की हाऊ द इंजिन इज क्लासिफाइड. सो बेसिकली इंजिन इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. सो व्हाट आर द टू टाइप्स. वन इज द IC इंजिन अँड अनदर इज द EC इंजिन. इंजिनचे दोन टाइप आहेत. एक आहे इंटरनल कंबशन इंजिन आणि दुसरा आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन. सो फर्दर वी हॅव सीन दॅट इंटरनल कंबशन इंजिन इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. अगेन आपण बघितलं होतं की IC इंजिनचे दोन त्या ठिकाणी टाइप पडतात. एक आहे SI इंजिन आणि दुसरा आहे CI इंजिन. SI मीन्स स्पार्क इग्निशन इंजिन, CI मीन्स compression ignition engine. Further, SI and CI, both the engines are classified into two types. One is a 4-stroke engine and another one is a 2-stroke engine. आपण काय बघितलं होतं की SI इंजिन आणि CI इंजिन दोन्ही इंजिन क्लासिफाइड होतात. 4-stroke SI इंजिन and 2-stroke SI इंजिन. Again 4-stroke CI इंजिन and 2-stroke CI इंजिन. सो इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला होता. याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. इंजिनचे बेसिक कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी कोणकोणते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सी बघा, इंजिनचे बेसिक कॉम्पोनंट्स कोणते आहेत. सो दिस इज द बेसिक डायग्राम ऑफ द IC इंजिन. इफ यू सी दिस डायग्राम, ही जर डायग्राम जर तुम्ही बघितली की या डायग्राम मध्ये तुम्हाला इंजिनचे भरपूर कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की व्हाट आर द इंजिन कॉम्पोनंट. सी द डायग्राम. सो दिस इज द डायग्राम ऑफ द इंटरनल कंबशन इंजिन. इन दिस डायग्राम वी आर गोइंग टू लर्न different components of the IC engine. याच्यामध्ये components कोणकोणते आहेत बघा. If you see the top of the engine, so basically engine is divided into three parts. Engine is divided into three parts. One is the top part, another is the middle part, and another is the bottom part. Top, middle, and the bottom. If you see the top part of the engine, so on the top part of the engine, there are the 5 components are fitted on the top part of the engine. इंजिनच्या वरच्या भागावरती, टॉप भागावरती इंजिनच्या 5 कॉम्पोनंट त्या ठिकाणी फिट केलेले आहेत. ते 5 कॉम्पोनंट कोणकोणते आहेत. नंबर 1 दॅट इज द इनलेट मॅनिफोल्ड, सेकंड वन एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, थर्ड वन इनलेट वॉल्व, फोर्थ वन एक्झॉस्ट वॉल्व अँड मिडल वन इज द स्पार्क प्लग. सो इंजिनच्या टॉप वरती, इंजिनच्या हेड वरती 5 कॉम्पोनंट त्या ठिकाणी बसवलेले आहेत. इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व अँड मिडल वन इज द स्पार्क प्लग. इफ यू सी द मिडल पार्ट ऑफ द इंजिन, इफ यू सी द मिडल पार्ट ऑफ द इंजिन, इन द मिडल पार्ट देयर इज वन मोर कॉम्पोनंट दॅट इज कॉल्ड एज द सिलेंडर. मग जो मधला भाग आहे इंजिनचा त्याला आपण काय म्हणतोय, सिलेंडर. इनसाइड द सिलेंडर मूव्हिंग पार्ट इज देयर, द पार्ट व्हिच इज मूव्हिंग अप डाऊन. सिलेंडरच्या आतमध्ये जो भाग वरती खालती त्याची मूवमेंट होते त्या भागाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, पिस्टन. त्याला काय म्हणतो आपण, पिस्टन. सो piston is connected to the another device that is the crankshaft. So pistonच्या खालच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी सर्कल दिसते. सो या भागाला आपण म्हणतोय crankshaft. So piston and crankshaft is connected with the help of the one rod. That rod is called as a connecting rod. So कनेक्टिंग रॉडच्या बाजूला जो डिव्हाइस आहे, कनेक्टिंग रॉडच्या बाहेरच्या बाजूला जो डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतोय सिलेंड्रिकल ब्लॉक. सी व्हाट आर द कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. सो इंजिन हॅज अ कॉम्पोनंट्स इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व, स्पार्क प्लग, सिलेंडर, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, सिलेंड्रिकल ब्लॉक, क्रॅन्कशाफ्ट, क्रॅन्कपिन, क्रॅन्क, सम, गजन. सो दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. दीज आर द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. या कॉम्पोनंट्स बद्दल तुम्हाला थोडं त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट. तो कॉम्पोनंट इंजिन मध्ये नेमका कुठे आहे आणि त्या कॉम्पोनंटचं मटेरियल काय आहे, या 3 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहित पाहिजे. सी व्हाट आर द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. सो दिस इज द डायग्राम ऑफ द इंटरनल कंबशन इंजिन. इन दिस डायग्राम, या डायग्राम मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, डिफरंट टाइप्स ऑफ द कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन. सी व्हाट आर द कॉम्पोनंट्स. इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व, स्पार्क प्लग, सिलेंडर, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, गजन पिन, सिलेंड्रिकल ब्लॉक, क्रॅन्कशाफ्ट, क्रॅन्ककेस, सम, crank pin. So these are the basic components of the IC engine. So what is the IC? What is the IC?
इंटरनल कंबशन इंजिन. नाउ सी, आता बघा आपण काय बघतोय, प्रत्येक कंपोनंट आपण एक 1 बाय 1 एक कंपोनंट त्या ठिकाणी बघायचं. प्रत्येक कंपोनंटची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे की कंपोनंटचं फंक्शन काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिलेंडरचा जर टॉप पार्ट बघितला, सिलेंडर हेड जर बघितला, वरचा भाग याला म्हणायचं सिलेंडर हेड, मिडल वन इज द मिडल पार्ट अँड बॉटम वन इज द बॉटम पार्ट. सो सिलेंडरच्या सिलेंडर हेड वरती 5 कंपोनंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. सो ते 5 कंपोनंट कोणकोणते आहेत? What are the components on the cylinder head? Inlet manifold, exhaust manifold, inlet valve, exhaust valve, and middle is the spark plug. See this component is called as the inlet manifold. The component which is this component is called as the inlet manifold. So what is the function of the inlet manifold? Inlet manifold, it is the one pipe which carries, एक पाईप आहे, ती पाईप काय करते की एअर प्लस फ्युएल याचं मिक्सचर आतमध्ये घेऊन येण्याचं काम कोण करतं त्या ठिकाणी? इनलेट मॅनिफोल्ड. ही इनलेट मॅनिफोल्डची एक पाईप आहे, एक पेट्रोल टँक आणि सिलेंडरला कनेक्ट केलेलं आहे. या पाईप मधून एअर प्लस फ्युएलचं मिक्सचर आतमध्ये घेऊन येण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतंय? इनलेट मॅनिफोल्ड. त्याचबरोबर दुसरा या ठिकाणी कंपोनंट एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द एक्झॉस्ट मॅनिफोल्ड? आतमध्ये जळालेलं जे मिक्सचर आहे, आतमध्ये जळालेलं जे मिक्सचर आहे त्याच्यामधून बाहेर पडणारा जो स्मोक आहे, बाहेर पडणारा जो धूर आहे, तो आपल्याला बाहेरच्या बाजूला जर सोडायचा असेल, तो एक पाईप आहे, त्या पाईपला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय? एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. सो एक्झॉस्ट मॅनिफोल्ड इज द वन पाईप which connects cylinder to the atmosphere which extract product of combustion to the atmosphere. So प्रोडक्ट ऑफ कंबशन याला बाहेर टाकण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतंय? एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. सी, इनलेट मॅनिफोल्ड आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड या दोन्ही मध्ये त्या ठिकाणी 2 वॉल्व त्या ठिकाणी बसवलेले आहेत. त्या दोन्ही वॉलला आपण सायमल्टेनियसली म्हणतोय वन एक आहे तो इनलेट वॉल आणि दुसरा त्या ठिकाणी आहे तो एक्झॉस्ट वॉल. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द इनलेट वॉल? सो इनलेट वॉल इज द डिव्हाइस, इनलेट वॉल इज द डिव्हाइस which controls the air fuel mixture